नांदेडमध्ये पहाटे 3 वाजल्यापासून जे आहे ते मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता ही गोदावरी नदी आहे। ही गोदावरी नदी आता पूर्ण दुथडी भरून वाहत आहे। विशेष म्हणजे विष्णुपुरी धरणाचे जे आहे ते 8 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। पहाटे 3 वाजता जो पाऊस पडला त्यानंतर जे आहे ते नांदेड जे आहे ते पूर्ण जलमय झालेलं आहे। रस्त्यावर सगळ्या ठिकाणी पाणीच पाणी पाहायला भेटत आहे। याच पाण्यामुळे जे आहे ते आसरजन, लातूर फाटा, त्याच्यानंतर वसरणी या भागामध्ये जे आहे ते चांगल्याच घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। तर विष्णुनगर या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सांगितल्यानुसार या ठिकाणी जे आहे ते आता लष्कराला या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। गेल्या 7 दिवसापासून जे आहे ते नांदेड जिल्ह्यात विविध भागात मध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस पडलाय। त्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो मुखेड नायगावला बसलेला होता। त्यानंतर आज जे आहे ते नांदेड मध्ये पहाटे 3 वाजल्यापासून जे पाऊसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जनजीवन सगळे हे या ठिकाणचं विस्कळीत झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता ते समोर जे आहे ते गोवर्धन घाट आहे। त्या गोवर्धन घाटाला पाणी टेकलेलं आहे। काही फक्त इंचावर जे आहे ते या ठिकाणाहून गोवर्धन घाट सध्या सुरक्षित झालेला आहे। नदी काठचे जे गाव आहेत त्यांना सतर्क राहण्याचे जे आदेश जे आहेत ते प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले आहे। आता जे आहे ते पाऊस हा मुसळधार प्रमाणे पडत नसला तरी रिमझिम स्वरूपाच्या पावसाला या ठिकाणी जे ती सुरुवात झालेली आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।